क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। धुळे लोकसभेच्या निवडणुकीत 13 मे 2024 रोजी मतदानाच्या दिवशी दुर्बळ्या गावात संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास कृष्णा भाऊसिंग पावरा हे मतदानाच्या रांगेत उभे असताना तेथील सतीश वसंत पावरा, विष्णू सुंदरलाल पावरा अशांनी संबंधित पक्षाला मतदान करा असं मतदारांना सांगत असल्यामुळे आम्ही त्यास विरोध केला। त्याचा राग मनात घेऊन किरकोळ वादविवाद झाला। यानंतर सदर वादविवाद चालू असल्याचे पाहून माझे वडील भाऊसिंग रेहंजा पावरा तिथं आले असता त्यांनी वाद मिटवला। तेवढ्यात अचानक पाठीमागून वसंत मागू पावरा राहणार दुर्बळ्या यांनी माझ्या वडिलांच्या मानेवर जोरदार चापट्या बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली। तसेच बंदुकीने गोळ्या घालून मारून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच याबाबत त्याला जाब विचारला असता भीमेश वसंत पावरा, भिकेश वसंत पावरा, सतीश वसंत पावरा, राहुल वसंत पावरा यांनी लाकडी दांडक्याच्या सहाय्याने जबर मारहाण केली आहे। मला व माझ्या वडिलांना या मारहाणीनंतर जोरदार रक्तस्राव चालू झाला। त्यानंतर आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतला। म्हणून या प्रकरणी माजी सभापती व त्यांची मुलं यांच्या विरुद्ध मला मारहाण केली म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी आज दिनांक 18 जून रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी इथं दुर्बळ्या गावातील ग्रामस्थ व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिरपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जितेंद्र शिरसाट, शिरपूर, धुळे। दिनांक 13 मे लोकसभा मतदानाच्या दिवशी चुकीच्या पद्धतीने मतदान करून घेणारे वसंत मांगू पावरा व त्यांचे मुले यांच्यासह भादवी कलम 307, 323, 324, 326 व 34 लोकप्रतिनिधी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी असे या आशयाचे निवेदन आम्ही आज पोलीस निरीक्षक जयपाल हिरे साहेबांना देण्यात आले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।